इथे हनुमान मंदिर आहे एक, तर आम्ही तिथे पाया पडायला आलो. तर ही अशी आहे जागा, सगळीकडे हिरवळ हिरवळ. तर दीदी आज चिकन सँडविच बनवते, तर तिलाच विचारू आपण तिला आज कशी काय आयडिया आली. सॉरी, गॅस लायटर ऍक्शन. गुड मॉर्निंग गाईज. आम्ही आलोय मॉर्निंग वॉकला. आज फर्स्ट डे आहे. काय माहिती, बघू आता किती दिवस येतोय. पहिले काय ते बोलतात ना, नव्याचे 9 दिवस, तसं होणार आहे. येणार स्टार्टिंगचे 2-3 दिवस, नंतर झोपून राहणार. तुमचं पण असंच असतं ना? खरं सांगा. आता येतो श्लोक पोटफोडे कम फास्ट. येस, अपकमिंग ब्लॉगिंग स्टार द श्लोक रमेश पोटफोडे. त्यांना मी म्हटलं की आपण फर्स्ट डे आलोय वॉकिंगला. आता बघू किती दिवस येतोय. 9 दिवस आहेत आम्ही कंटिन्यूस येणार आहोत. आणि ही 17 तारखेला जाणार आहे कुठे फिरायला वर पेपर देऊन. पण तू नको जाऊस, लवकर ये. कारण की आपल्याला रोज एक्सरसाइज करायचं आहे. ब्लॉग्स एडिट करायचे, एक्सरसाइज करायचे आहेत, अभ्यास करायचा मला पण. चाललं पण चॅटिंग करते. चॅट नाही करत. स्नॅप टाका होती. स्नॅप लवर का असं काय समजत नाही. मोबाईल मी पण स्नॅप आयडी उघडू का? पुढे बघ, तुम्हाला त्यात शॉर्ट टाकेल. काहीच तुम्हाला काय वाटतंय? दीदी पुढे चालू आहे आणि ती काही गाणं ऐकते. ती कोणती गाणी ऐकत असेल? चला बघूया. ए दीदी, ब्लूटूथ ऑफ कर ना. अरे कर की. कोणती गाणी ऐकते? श्रीमान दादा बांधील की फॅमिली. बांधेल की. 6 hours later. तर काय आहे ना, आमच्या इथे हनुमान मंदिर आहे एक, तर आम्ही तिथे पाया पडायला आलो. अरे यार, मंदिराला लॉक आहे, तर आता जाऊ शकत नाही आपण. नेक्स्ट टाइम काय ते तुम्हाला दाखवतो. आता बाहेरूनच तुम्हाला दर्शन घेतो. हे इथे आहे आमचं हनुमान मंदिर. इथे आमचा आधी व्हॉलीबॉलचा ग्राउंड होता, पण तो आता पावसालाच गेलाय, तर ते सत्यानाश झालाय. ही अशी आहे जागा, सगळीकडे हिरवळ हिरवळ. जे पण मुंबईमधून मला ब्लॉग बघत असतील, जसे की माझी दीदी आता बघते, श्रुती भोईर, ती मागे कमेंट पण चांगली केलेली. ती तुमच्याकडे असं आहे का? असं आहे का? बघा आमच्याकडे, या तुम्ही पण बघायला. तुझी व्लॉगिंग जरा पांचट नाही का चालली? काहीच तुम्हाला 65 वर्ष तर तुम्ही पण कॉमेंट करू शकता. अशी दीदी मला तोंडावरती बोलते, तर तुम्ही कॉमेंट करून सांगू शकता की मी 65 ब्लॉगिंग करतोय. मी त्याला इम्प्रूव्ह करायचं खूप ट्राय करेन. आणि मी सध्या तर मराठीमध्येच बोलते. मी सबटायटल खरंच टाकून देईन खाली, काय की दीदी आता सबटायटलवाली आहे आमची. तर चला आता जातो आम्ही घरी. बाय बाय. तर दीदी आज चिकन सँडविच बनवते, तर तिलाच विचारू आपण तिला आज कशी काय आयडिया आली की चिकन सँडविच बनवायची. आयडिया नाही, चिकन मध्ये फ्रीज मध्ये चिकन थोडासा राहिला होता म्हणून बनवते. सँडविच बनवत असेल तर तेव्हा तुम्ही सामग्री इन्ग्रेडियंट नोट करू शकता आणि तुम्ही ट्राय करू शकता आम्ही कसे बनवले. आम्ही शेवटला सांगूच कशी झाले. जर पाचक झाले असेल तर तुम्ही करू नका, चांगलं झालं तर खरंच करा. ठीक आहे. तसं तर आम्ही दोघं असले किचन मध्ये का काहीतरी उद्योग करतोच, पण बघूया ह्यावेळी काय होतंय. पण मी नेहमी चांगलंच करते. पण मी असला सोबत मग तू वाटच लागते. तर जेव्हा पण बहीण भाऊ किचन मध्ये असतील तर समजा काहीतरी होणार आहे. तुमच्या घरामध्ये असं होतं का? असं होत असेल तर खरंच कॉमेंट करून सांगा. आम्हाला पण बघायचं आहे. फक्त आमच्या घरी असं होतं की बाकीच्या घरी पण असू शकतं. बरोबर ना ती? तर गाईज माहितीये का, आमच्याकडे काही बोनलेस चिकन होता, त्याचा खिमा केलेला आम्ही, कारण की आम्ही आधी मोमोज केले होते. त्याला चिकन राहिलेला, तर त्यात आता कांदा टाकलाय, त्याची पॅटी बनवतो आम्ही. हे तुम्ही नका करू, हे फक्त आम्ही चिकन राहिलेला म्हणून त्याला करतोय. शेफ काहीतरी सांगा, काय करताय? दुसरेच बरं करताय. तू सांग ना, तुला त्याच्यासाठीच उभा बघा, आता ह्या खिम्या चिकन मध्ये कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट टाकले. अजून काही
आता ह्यात आपले जातील काही घरातले मसाले, तिखट, हळद. आता ह्यात आपण हे ब्रेड क्रम्स जस्ट केले ते त्यात टाकले. मॅगी क्यूब नाही टाकली. हा, जर तुमच्याकडे मॅगी क्यूब असेल तर तुम्ही मॅगी क्यूब हा, ती टाकू शकता. ऑप्शनल आहे. ऑप्शनल आहे, तर तुम्ही मॅगी मसाला पण टाकू शकता किंवा तुमच्याकडे काय स्पेशल मसाला असेल तो पण टाकू शकता. पण आम्ही टेस्ट येण्यासाठी मॅगी क्यूब क्यूब खास करून वापरतो. तुम्हाला दाखवतो मॅगी क्यूब काय असते. मोस्ट ऑफ द घरी तर नसतेच ती, आमच्या घरी स्पेशल काय. आम्ही फ्लेक्स नाही मारत आहोत, त्यात काय फ्लेक्स मारायसारखं आहे, 2 रुपयाची गोष्ट पण नाही ती. इथे आता तिथे थोडंसं कांड केलंय, तिला सोया सॉस टाकायचा होता तर तिला 1 चम्मच टाकायचं होतं. तर तिने टाकलं 5 चम्मच. 2 चम्मच टाकले. 1 चम्मच टाकायचं, तसं 2 चम्मच टाकले. त्यातलं कसं तरी काढलंय. आता त्यात चाललंय रेड चिली सॉस. हे पसरायला तुम्ही थोडंसं इग्नोर करा, कारण की आम्ही मल्टीटास्किंग करतो एका टायमाला. तर मित्रांनो, दीदी बोलते तिथे एक सिनेमॅटिक शॉट पाहिजे तिला ब्लॉग मध्ये, तर आपण तो ब्लॉग सिनेमॅटिक शॉट घेऊया. सिनेमॅटिक शॉट. तर मग लाइटर, सॉरी गॅस, लाइटर, ऍक्शन. रिटेक नाही यार. गॅस जातोय आपल्याला, ठेव चल. ओके. मित्रांनो, जेव्हा आपलं चिकन तव्यामध्ये शिजत होता तेव्हा आम्ही एका साईडला कांदा बारीक कापून घेतलाय, शिमला मिरची बारीक कापून घेतलाय आणि गाजर कद्दूकस करून घेतलाय. फ्राईड राईस मध्ये टाकायची होती. असं असतं, बहीण भाऊ किचन मध्ये काम करायचं ना, शिमला मिर्च फ्राईड राईस मध्ये टाकायची होती, ना की सँडविच मध्ये. थोडासा घटना झालेला आहे, तर ते तुम्ही असं करू नका. माझे मी शब्द पाठी घेतो. हे आता शिमला मिरची निवडून काढायला लागेल. तर आम्ही फ्राईड राईस बनवायचा प्लॅन केला, कारण की दुपारचा राईस राहिलेला आणि हे व्हेजेस वगैरे आहेत, तर मला फ्राईड राईस पण करून टाकू. मी तर शिमला मिरची निवडून काढलेली. सॉस टाकायची. आता यात गेला आपला राहिलेला राईस आणि आता याला एकदम नीट फ्राय करून घ्यायचं. आणि एक लक्षात ठेवा, गॅसचा फ्लेम मध्ये पण हाय असायला पाहिजे फ्राईड राईस करताना. हे मास्टर शेफ होणारे लोक पोचडे सांगत आहेत, तर मग लक्षात ठेवा. आणि आता आपण करणार आहे चिकन पॅटी. हा, तर तो आमचा बोनलेस चिकन होतं ना, हा बघा हा, तर त्याला आता पॅटी करून त्याला फ्राय करायचं आहे. आणि नंतर तुम्हाला दाखवलेलंच ना मी हे ते छोटे बारीक करून ठेवलेलं कांदा आणि गाजर, त्यात हे पण बोनलेस चिकन फ्राय केलं ते बारीक करून त्यात टाकायचं. मग त्यात सगळे सॉसेस नाही टाकणार, फक्त मेयोनीज आणि टोमॅटो सॉस, बस एवढंच. आणि आमच्याकडे एक शेजवान चटणी पण आहे, होममेड शेजवान चटणी फ्रॉम अ व्हेरी गुड आत्याचा मुलगा. ही चार्मिंग चायनीज सेंटर, हिल्डन फ्रॉम अ नेपाली माणूस हुज नेम इज कुमार. ही गॉन टू नेपाल, सो माय दादा इज ओनली मेकिंग चटणी. नाईस. ही माझी इंग्लिश ऐकून डोनाल्ड ट्रम्प पण बोलेल, तू ये अमेरिकाला, तुला शिक, तुला जॉब, तुला अमेरिकेचा प्रेसिडेंटच बनवतो. हे बघा, हे मगाशी आपण चिकन फ्राय केलेलं होतं, त्याला बारीक करून यात बाउलमध्ये ट्रान्सफर केलंय. आणि एक साईडला आता आपण जो चिकन बॉईल केलं होतं
खिमा केलेला होता, त्याची पॅटी करून ती पॅटी बनवून ब्रेड क्रम्बमध्ये टाकायची आणि त्याला तेलामध्ये फ्राय करायचं. केलं तेलामध्ये. हॅलो श्लोक. ती सांगू शकतेस का आता ह्यात काय काय केलं? आता मेयोनीज टाकलं त्यामध्ये. हा. आता चिकनमध्ये मेयोनीज टाकलं आणि आता चीज टाकणार आहे. आता माझं काम सगळं झालेलं आहे. सँडविच श्लोक बनवणार आहे. हॅलो गाईस, आता शेफ श्लोक पोटफडे त्यांनी त्याच्या हातात काय करायचं कामकाज काम करायला घेतलं आता. श्लोकनी आता बनवायला घेतलंय सँडविच. हे बघा आता थांब. एका साईडला सॉस लावायचं. श्लोक पण मी कसा पकडला यार कॅमेरा. श्लोकनी सँडविच बनवायला घेतलेले आहेत आता. श्लोक नीट बनव. नीटच बनवत आहे. ते चांगलेच होणार कारण की मीच ऑलरेडी बनवलेले आहेत. तुला फक्त काय ब्रेडला लावायचं आहे. कामाची आता हे असं तोडून लावायचे नाही तर ते कारण की ते एकाच जागेवर राहणार ना. राईस मी अख्खी टाकणार नाही कारण की आम्हाला एवढं चीज आवडत नाही, तर म्हणून मी अर्धीच टाकेन तोडून. तुम्हाला अख्खी आवडत असेल तुम्ही अख्खी टाका. बास. आणि आता एका साईडला आता आपण बटर लावू आणि फ्राय करायला लावू. तुम्हाला फ्राय करताना दाखवतो. दीदीने परत माझ्याकडून काम स्वतःकडे घेतलेलं आहे. बघा सँडविच एकदम अप्रतिम. कसे दिले आहे? खूप छान. एक नंबर कडक. खरंच मी ट्राय करा. तो इसी के साथ हम आज का व्लॉग खत्म करते हैं. बाय. आता हे आम्ही संपवतो आणि तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटतो. बाय. हे बघा, हे असतात मॅगी क्यूब. मॅगी क्यूब पण 2 प्रकारचे असतात, एक व्हेज आणि एक नॉनव्हेज. तर नॉनव्हेज आता आमचा रॅपर केलाय. ह्यात असे व्हेज भेटतात आणि असे नॉनव्हेज भेटतात. तर नॉनव्हेज करता नॉनव्हेज टाकायचं, व्हेज करता व्हेज टाकायचं. काय बोलतोय काय पण कॉमन सेन्सची गोष्ट बोलते मी. एवढं आडानी नाही तुझे गाईस. सॉरी गाईस. मी का तू नुसते गाईस बोलत असतो? सवय समज.